सगळ्यांना जय शिवराय. तब्येत माझी आता बरी आहे. त्रास जाणवतो आहे. आणखी 2-3 दिवस आराम करावाच लागणार आहे, डॉक्टरने सांगितलेच. आणि शरीरात खूप त्रास होतो आहे. काल परवाच्याला नगर नारायणगडावरती उन्हात पाणी झाली, तिथं खूप फिरणं झालं. 900 एकरमध्ये त्यानंतर बीड जिल्ह्याचा दौरा, परभणीचा दौरा, हिंगोली आणि त्यानंतर जालना जिल्ह्याचा दौरा सलग झाला आणि खूपच अति शरीरात त्रास झाला. त्यामुळं काल दौरा सुरू होता गेवराई तालुक्यातल्या बोरगाव इथं. अचानक घाम यायला लागला, जसं अंग थरथर कापायला लागलं. काय व्हायला काहीच कळत नव्हतं. त्यामुळं मग कालचे दौरे रद्द करून संभाजीनगरला गॅलेक्सीमध्ये ॲडमिट झाले. आता तब्येत बरी का, काळजी करायची गरज नाही. माझ्या बांधवांना सांगणं गरजेचं होतं, ते सांगितलं. आणि आता 5व्या टप्प्यातसुद्धा निवडणूक आहे. त्या 5व्या टप्प्यातल्या निवडणुकीत आणि इथून पाठीमागे झालेल्या टप्प्यातही मी किंवा माझ्या समाजानं कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो किंवा अपक्ष असो किंवा कोणी कुठले असू द्या, कुठले दुसरे धरातून वंचित असतील, सगळे कोणालाही आम्ही पाठिंबा दिलेला नाही. समाजाच्या खांद्यावर जबाबदारी. समाजानं ज्याला सहकार्याचं त्याला सहकार्य करावं, म्हणजे कोणालाच नाही. नाशिक जिल्ह्यातसुद्धा काही ठिकाणी असे पोस्ट फिरल्यात की मी पाठिंबा दिला. मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही किंवा माझ्या समाजानं पण नाही. समाजाला जे करायचं ते त्यांनी करावं. फक्त आपल्या समाजात फूट नको हे सगळ्या बांधवांनी लक्षात घ्यावं. आपण टिकून राहायचं. ही निवडणूक येत असती जात असते, कुठेही काहीही होऊ नये. नाराजा होऊ देऊ नका, ही माझी समाजाला विनंती आहे. कारण दुसरा निवडून येऊन जाईल, आपल्यात नाराजी नको. म्हणजे नाशिक जिल्ह्याविषयी पण आणि सगळ्याच जिल्ह्याविषयी पण सांगतो आहे की आपण कोणालाच पाठिंबा दिला नाही. सगळे बांधव आपले. त्यामुळं मी या निवडणुकीतून बाहेर असल्यामुळं ना माझ्या समाजाने कोणाला दिला आहे ना मी कोणाला पाठिंबा दिलेला आहे. कुठंच दिलेला नाही आहे, हे स्पष्टपणानं सांगतो. हे सगळ्यांना समजून घ्यावं. पण ही 5व्या टप्प्यातली निवडणूक हे मायबाप मराठा समाजाने भावनिक होऊ नका, हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगणं आहे. मराठा समाजाला भावनिक होऊ नका. हे 4 दिवस येतील, चपलासकट पाय पडतील, पुन्हा विसरून जातील. त्यामुळं आपल्या लेकरांच्या बाजूनं राहा. आपल्या लेकराच्या आरक्षणाची बाजू कोण बोलतं आहे? सगळ्या स्वऱ्यांची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा पारित करतो आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मग मुंबईपासून, पालघरपासून, ठाण्यापर्यंत, तिथपासून तर धुळेपर्यंत, नाशिकपर्यंत सगळ्या 5व्या टप्प्यातल्या असणाऱ्या मराठा समाजात सांगतो, लेकरं डोळ्यासमोर ठेवा. आपल्या लेकराला शिक्षणात अडचण यायला लागली, नोकरीत अडचणीत यायला लागली, रोजगार मिळाला नाही, आपल्या लेकरांना नोकऱ्या मिळत नाही आहेत. 4 दिवस भावनिक होऊन कोणाच्याही मागं पळू नका. आपल्या लेकरं डोळ्यासमोर ठेवा. शहरी भागातल्या मराठा बांधवांनाही जाहीरपणानं सांगतो, आयुष्यभर तुम्ही कष्ट करून लेकरं शिकवले तुमचे, त्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे. आरक्षणाशिवाय पर्याय नाही. आपल्या लेकरांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी एकतर्फी एका ताकदीनं उभे राहा. तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा. पण ह्यावेळेस एक जीवन स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर ठेवून लेकराचा अन्याय विसरू नका, आपल्याला झालेला त्रास विसरू नका. आणि ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं आहे त्याला पाडा. पण इतकं ताकदीनं यावेळेस 5व्या टप्प्यातलेही सगळ्यांकडे बारके लक्ष ठेवून ताकदीनं सगळ्यांना पाडा, ही माझी विनंती आहे. कारण लेकरं उघडे पडू देऊ नका. हे 4 दिवस येतील, पाय पडतील, त्यांच्या एकदा निवडणूक झाली की पुन्हा ती विसरून जातील. आपल्याला कोणी विचारणार नाही. एकजूट दाखवा, मतात ताकद मराठ्यांनी दाखवा, ही सगळ्यांना माझी विनंती. अशी परिस्थिती उद्भवती आहे, तुमच्या नावाचा, तुमच्या ब्रँडचा फायदा घेतला जातो, असं वाटतंय का? हो ना राव, ते बी खरं आहे की मी बघतोय ते इकडे येते आणि फोटोकडे येते. मला काय माहीत असतं राव, मी माझी काय चूक आहे पाठवून हात फिरविणं? काय समाजाचं काम करतो आहे म्हणल्यावर ते माझ्या डोक्याला वेगळाच खुराक झाला आहे. बरं, मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे. मी गोरगरीब मराठ्यांची लढाई लढतो. कशाला गोरगरिबाचं भाव वाटोळं करता? तुमच्या स्वार्थासाठी, तुम्हाला निवडून येण्यासाठी कशाला करता? समाज आरक्षण मागतो आहे, त्या बाजूनं कशाला उगाच तुमच्या एक दिवसाच्या स्वार्थासाठी एवढ्या मोठ्या जातीचं वाटोळं करता? तुम्हाला आनंद नाही का रे? आपली जात लय दिसानी एक आली, लय शतकानंतर आपल्या जातीला आरक्षण मिळालं, लय शतकानंतर मराठ्यांचं मतातसुद्धा रूपांतर झालं एकीचं.
हे आनंद नाही का रे? कोणतरी एकासाठी एवढं तर पडताय, थांबा ना जरा. एवढी काय गडबड आहे? थांबा ना थोडं, पुढं लढू ना. पुढं लोकसभेत आपला विषय आरक्षणाचा, लोकसभेत नाहीच आहे, राज्यात आहे. नाशिकला पण ती एक घटना झाली, बाकीकडचं मला माहीत नाही, पण ते क्लिअर करतो. अशा दिशाभूल करणाऱ्या लोकांना पुढच्या वेळेस ते लगेच सांगतो ना. गायकर साहेब पण माझ्याकडे आले होते, फक्त उभा राहिलो म्हणलेत. मी प्रामाणिकपणा सांगणार आहे. आणि ते म्हणले तुम्हाला अडचणीत मी आणणार नाही, किंवा तुम्ही मला पाठिंबा द्यावा किंवा, आणि म्हणलं मी देऊ बी शकत नाही, कारण समाजाच्या खांद्यावर जबाबदारी मी देऊ शकत नाही. मग गायकर साहेब असतील किंवा बनकर साहेब असतील, यांनी दोघांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे की आपला समाज खूप एकत्र लय दिवसाचा आला आहे. समाजाच्या खांद्यावरती जबाबदारी, माझा पाठिंबा कोणालाच नाही आहे, कोणालाच, आणि माझ्या समाजाचा पण नाही. हां, तुम्ही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी आहे, तुम्ही समाजाला बोला समाजाच्या खांद्यावरती, पण उगाच विनाकारण खोटे मेसेज टाकून किंवा काय करून का संपवता एका माणसासाठी आपल्या जातीला? खोटा पाठिंबा किंवा खोटं फोटो घेऊन मिरवा, कमून खोटं करून आपली जातीकडे बघा, माझ्याकडे बी बघू नका. माझ्या फोटोत काय नाही, मी काय देऊ नाही किंवा मी काय कोणी हे नाही, माझ्या फोटोसाठी नाही म्हणत मी, पण आपल्या एवढं मोठं जात डोळ्यासमोर ठेवा. काही दिवसांनी जात एकत्र आली, जात डोळ्यासमोर ठेवा आपली. कशाला लॉस करता जातीचा? ती कोणतरी एक जण निवडून येईल, नाही तर पडन. आपला समाज ठरवेल. आणि समाजालाच माझी विनंती, हे करणारे महाराष्ट्रभरात आहेत, हे करतील, पण सामान्य गोरगरीब करोडो मराठ्यांना माझं आव्हान आहे, 5व्या टप्प्यातले निवडणूक करताना डोळ्यासमोर लेकरं ठेवा. त्यांना रोजगार नाही आहे, त्यांना नोकरी नाही, त्यांना आरक्षण नाही, त्यांना शिक्षण नाही, त्यांचे काय हाल चालले आहेत. मुंबईसारख्या सिटीत, पुण्यासारख्या सिटीत लेकर नोकरी करतात आपले लोक, छोट्या छोट्या नोकऱ्या, लेकरं शिकवतात नोकऱ्या लागाव्यात म्हणून, त्यांचे हाल अपेष्टा कायम राहणार आहेत. डोळ्यासमोर हे ठेवा की आपल्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे, आपल्या लेकरांना रोजगार मिळाला पाहिजे, आपले लेकरं मोठे झाले पाहिजे. मी आरक्षणासाठी तुमच्या लेकरांसाठी लढतो आहे. समाजानं हे विसरू नका, आपलं आंदोलन विसरू नका, आपल्यावर झालेला छेड विसरू नका, आपल्यावर झालेला अन्याय विसरू नका. एक गठ्ठा सगळे एका ताकदीनं चाला, ज्याला पाडायचं त्याला एक निर्णयाने पाडा, इतकं पाडा. पण इकडं कशी फजिती झाली 4 टप्प्यात, तशी 5व्या टप्प्यातसुद्धा झाली पाहिजे. एक वाटा, कोणचा नेता कोणी म्हणून तुमचा आहे, कोणी म्हणून ह्यो तुमचा आहे, कोणी म्हणून तो पाहुणा आहे, ती म्हणून मावशीचं पोरग आहे, ते आत्याचं पोरग आहे. इथं नात्यागोत्याचा काही संबंध नाही, इथं करोडो मराठ्यांच्या लेकराचा विषय. त्यामुळं सगळ्यांनी आपल्या बाजूनं कोण उभा राहील, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, पण इतकं ताकदीनं पाडा. ह्यावेळेस इथून पुढचा ह्या 2-3 दिवसाचा कल तरी मराठ्यांनी उलटा पालटा फिरवा सगळा. ज्याला पाडा त्याला पाडा, पण ताकदीनं पाडा. लेकरं डोळ्यासमोर ठेवा. नसता असं म्हणायला नको की मराठा लेकरांसाठी सुद्धा एक आहे. आपण एक झालेलंच मताची ताकद दाखवा, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती सगळ्यांना. वारं फिरू द्या, ताकदीनं पाडा. पाटील, तुमचं उपोषण जेव्हापासून सुरू झालं त्यानंतर राजकारणामध्ये वेगळीच दिशा पाहायला मिळाली. आता निवडणुका आल्यात, तुम्हाला वाटतं की फरक पडलाय? आहे ना भाऊ, डर आहे ना मराठ्याचा, 100% डर आहे. मी कोणाला पाडा म्हणलो नाही, पाडण एक नाव दाखवा मला. आणि एक माणूस, मीडियाच्या बांधवाला माझी विनंती आहे, एक माणूस माझ्या पुढं उभा करा की मी म्हणलं महायुतीला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा. एक फोन करून सांगितलं आहे किंवा एक माणसाला कानात सांगितलं, एक आला. मी याच्यात नाहीच. पण एक मात्र खरं आहे, माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांचा डर नव्हता, तो डर तयार झाला. म्हणून 5व्या टप्प्यातल्या मराठ्यांनाही सांगतो, तुमचा डर कायम राहायला पाहिजे. एका जिल्ह्यात मोदी साहेबांना 3-3 सभा घ्याव्या लागल्या, कधी झालेलं नाही. मीडियाच्या समोर 10 वर्ष साहेब कधीच आलेले नाहीत मोदी साहेब, कधीच. इतक्या मीडियावाल्यानं आव्हान केलं होतं तरी नाही आले. आता व्यासपीठावर भाषण संपलं की व्यासपीठावरच मीडियाच्या बांधवाला टाईम आहे. माझ्यासारखंच मी जसं व्यासपीठावर कुठं तुम्हाला रस्त्यावर वेळ मिळतो तिथं वेळ देतो, कारण मी जाणतो तुम्हाला, तुम्ही गरीब आहेत, मी गरीब आहे. गरिबाची गरिबीला जाणे, त्यांना सत्ता हस्तगत करूच तर गरिबाची गरज होती मोदी साहेबाला. आता सत्ता मिळाली, गरिबाला नाही गिनीत ते. आता ही सत्य परिस्थिती. महाराष्ट्रात केवळ मोदी साहेब कधीच राहिले नाही, कधीच. इथंच आहे दादा, 7-8 गोदाड्या आणल्या, इथंच पडते, सकाळी उठलं सुरू झापका. हे रिअल आहे. आम्ही काय भाजपच्या विरोधात नव्हतो, मोदी साहेबाच्या विरोधात नव्हतं. आमच्यावर अन्याय तेवढा झाला भाजपच्या काही स्थानिक नेत्यांमुळे. आणि त्यांना असं वाटायला लागले 5 टप्प्यात निवडणूकच फक्त मराठ्याची एकीमुळे. नुसतं 88 उमेदवार आहेत तिथं एका टप्प्यात, आणि आपली इथं 5 टप्प्यात. म्हणजे मोदी साहेबांनाच इथं बसून ठेवायचं आहे त्यांना. मग कशाला मराठीवर जातीवाद केला? काही गरज नव्हती ना. हे म्हणायची ओबीसीच्या मताची गरज आहे, मराठ्याची नाही. आता म्हणतात मराठीशिवाय पान हलू शकत नाही महाराष्ट्रात. याला म्हणतात मराठ्याचा डर. आणि याला पुढचा एक डर लई आणखी. यांना वाटतं हे पोट्ट इतकं बेकार आहे म्हणजे मी, की हे
गोरगरिबाला पुढचं सत्तेत घालील, मुसलमानाला घालील, दलितांना घालील, मराठ्यांना घालील, धनगर बांधवांना घालील, 12 बलुतेदारांना येऊ सत्तेत घालीन, गोरगरिबाच्या हातात सत्ता देईन, आपलं टंबरळवाजी. यांना ती एक लय मोठी आहे. आणि मी काय चुकीचं करतो आहे? गोरगरिबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे हेच काम करतो आहे माझ्या मराठ्यांसाठी. आता मी म्हणू नये तोंडानं, पण खरं सांगतो पुऱ्या शरीराची चालणी झाली माझ्या. कुठं लावली सलाईन तरी त्या याच्यामध्ये हे निघायला लागले, लावताच येत नाही पहिल्या लावलेल्या सलाईनीतमध्ये. तितके मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे. माझ्या समाजाला मी न्याय देणार आहे. माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकरासाठी मी बलिदान द्यायला त्याला मरायला फिरायला मी भेट नाही. 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार, त्यात मी काहीच बदल करू शकत नाही, कोणी बी आला तरी. आज ज्यावेळेस मार्चमध्ये मी तयारी करा सगळ्यांना सांगितलं होतं, बैठक पण तिथं मोठी घेतली होती, त्याप्रमाणे काही कारणास्तव त्या बांधवांना काही कामानिमित्त नसेल तयारी झाली, परंतु त्यावेळेस पाणीसुद्धा होतं, अनेक होतं. पण त्यानंतर कडक 2 महिने उन्हाळा गेल्यामुळं बीड जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ. आणि तिथं आज रोजी जर बघितलं तर साधी एक बांबूसुद्धा ठोकलेला नाही किंवा बल्लीसुद्धा नाही, काहीच तयारी नाही. आणि आंतरवलीत 1-2 करोडच्या आसपास समाज आला होता, तरी पण हाल झाले होते समाजाचे. ते आमच्या डोळ्यासमोर आहे चित्र. माझा समाज आता एक झालेला आहे. मग एक झालेला असून पुन्हा आपण 8 जूनला सभा ठेवली, मराठा ताकदीने यायला लागला होता. 6 करोड मराठा जर तिथं आला असता तर समाज गैरसोय व्हायला नको होती, समाज माझा तरफडायला नको होता. आणि समाजाने मला परत म्हणले असते, तुम्हाला जर माहीत होतं तिथं काहीच तयार नाही तर आम्हाला सांगायचं ना, आपण पुढं घेतला असता, हाल नसते झाली समाजाची. म्हणून मी हट्टी नाही, सभा झालीच पाहिजे, हाल झाले तरी चालतील पण झालीच पाहिजे असला हट्टी मी नाही आहे. तिथं काही सुविधा नसल्यामुळं त्यांनीच सांगितलं बीडकरांनी की आम्हाला ह्या 20 दिवसात काहीच होत नाही आहे. मी आधीच म्हणलं होतं की तुम्ही 2-2.5 महिने तयारी करा, परंतु त्यांना दोष द्यायचा नाही, ते आपलेच बांधव आहेत. 4 पावलं मागे सरकारल्यामुळे काय फरक पडत नाही. पुन्हा ताकदीने याच्यापेक्षा डबल ती सभा होईल. आता पुढं ढकलली, 8 जूनला नारायणगडावरती सभा होणार नाही, ती पुढं ढकलली. त्याला अनेक कारणं आहेत. पाण्याचे पण अडचणी आहेत, खूप अडचणी होत्या तिथं. काटे आहेत भरपूर, काट्या पण होत्या, झाडं-झुडपं पण खूप आहेत. ती साफसफाई तिथं कमी आहे. त्यामुळं समाजाच्या आपल्या आया बहिणी करोडो संख्येने जाणार होते. लेकराचे हाल व्हायला नको होते, कारण खूप मोठा कार्यक्रम होता तो लहान नव्हता, तो जागतिक लेवलचा आहे. त्यामुळे 2 पावलं मागे सरकारला, त्यात काही अडचण नाही. पुढच्या तयारीला मराठी लागते. बीडमध्ये निवडणुका झाल्या, मात्र बीडमध्ये ओबीसी आणि मराठा असा एक वाद ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकमेकाचे काही गावात तर चेहरे देखील पाहणं पसंत करत नाही, अशा पद्धतीने वातावरण सध्या झालेलं आहे. तुम्ही काय आवाहन कराल या दोन्ही समाजांना? आता बरं झालं तुम्ही तो विषय काढला, कारण मराठ्यांनी नाही जातीवाद केला. मला दाखवा मराठ्यांनी आधी कधी सुरुवात केली. पण समाजाला एक आव्हान नक्की करतो मी, कारण तो विषय तुम्ही काढला ते चांगलं झालं. मला तुमच्यासारख्याच काही बांधवांनी, हुशार बांधवांनी सांगितलं, आणि काही दुसऱ्याही शहाणे माणसं, हुशार माणसांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही शहाणपणाची भूमिका घ्या. मला सांगितलं तुम्ही शहाणपणाची भूमिका घ्या. जो 2 जातीत शांतता राहिली पाहिजे, त्यांना मुद्दाम करायचं आहे. त्यांच्यावरची वेळ आता डोक्यावरची निघून गेलेली, ते त्यांना निवडून येऊस तर खासदारकीला आमदारकीलाच गोड बोलतात. त्यांच्यावरची वेळ गेलेली, ती अशी वेळ गेली, आणि हे मलाही माहीत होतं. त्यांच्यावरची वेळ गेली की ते गुरगुर करतात, हे मलाही माहीत होतं. परंतु माझ्या समाजानंच अन्याय का सहन करायचा? काय चूक आहे माझ्या समाजाची? आम्ही काय तुमचा नुसता अन्याय सहन करायलाच जन्म घेतला आहे का? काय संबंध? परंतु मला सांगणार आपले तुमच्यासारखे काही होते हुशार बांधव, आणि बाकीच्यांनी सांगितलं की तुम्ही शहाणपणाची भूमिका घ्या. तुम्ही शांत आपल्या समाजाला राहायचं म्हणून सांगा, कारण हे मुद्दामहून गुरगुर करणार आहेत. आता त्यांच्यावरची वेळ गेलेली. आपल्या पोरात मराठ्यांच्या पोरात प्रचंड रोष आणि खतखती, की त्यांना हे अन्याय सहन होत नाही. बीडच नाही तर मराठवाड्यात राज्यातल्याही लोकांना तो अन्याय सहन होईना. त्यामुळं तुम्हीच थोडं दोन्ही जातीत शांतता राहील याच्यासाठी तुम्हीच शहाणे व्हा. तुम्हीच समाजाला सांगा की बाबा हो शांत राहा. मी समाजाला सांगतो की काही शहाणे बांधवांचं ऐकलं पाहिजे, कारण त्यांच्यावरची आता वेळ गेलेली, त्यामुळे ते गुरगुर करणार आहेत. मराठा समाजावरती कोण अन्याय करतोय, कसा करतोय, कशाच्या माध्यमातून करतोय, प्रत्यक्ष जाणून बुजून मराठ्यांना खवळून घेतात का, मराठ्यांना छळ करतात का,
मराठ्यांना जाणून बुजून त्रास देत आहेत का, हे मुद्दामहून मी मराठा समाजाला सांगतो आहे. महाराष्ट्रातल्याही सांगतो आहे आणि बीडचा विषय काढला मग तिथल्याही सांगतो आहे की काय काय होतं आहे, काय सोशल मीडियावरती होतं आहे. बारकाईनं लक्ष ठेवा. शहाण्या माणसांचं, काही तज्ज्ञांचं, काही हुशार बांधवांचं म्हणणं आहे की ते मुद्दाम करणार आहेत तुमचं लक्ष आरक्षणापासून हटण्यासाठी. कारण त्यांचं भागलं आता, ते निवडून येतील किंवा पडतील, पण त्यांचं भागलेलं आहे आता, त्यामुळे ते करतील. तर माझीच मराठा समाजाला विनंती, आजपासून 1 महिनाभर बारकाईनं लक्ष ठेवा. कोण काय करतं आहे, कोण काय नाही करत, कोण जाणून बुजून करतं आहे, त्याचे सगळं बारकाईनं लक्ष ठेवून ते लिहून ठेवलं तरी चालतं. कोण कोण आहेत, कोण कोणाला कशी फूस देतं आहे, काय करतं आहे, सोशल मीडियावर काय, नेता काय बोलतो आहे, आता त्याचं भागून गेल्यामुळं नेते काय बोलते आहेत, त्यांचे कोण कोण असतील ते बारकाईनं लक्ष ठेवा. आजपासून 1 महिनाभर लक्ष ठेवा. किती चुका होत्यात बघू. आपण मात्र आता शांत राहा. पण तुमच्यावर वेळ आली तर स्वसंरक्षण करा. स्वतःच शांत राहा. त्यांना काय अन्याय करायचा नाही. 1 महिनाभर बघू. मी समोरच्यालाही सांगितलं की ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे, आम्ही तर बोललोच नाहीत, ते आधी तिकडून बोलले तेव्हा आम्ही इकडून बोललो, परंतु जरा किती दिवस गुरगुर करतात हे बघू. जरा महिनाभर लक्ष ठेवा काय करतात काय नाही. पण याचा अर्थ असा बी नाही, तुमच्यावरती जर जास्त बेतायला लागले तुमचं स्वसंरक्षण तुम्ही करा. कारण सांगणाऱ्याने मला चांगलं सांगितलं की पाटील हे तुम्हीच आव्हान करा आणि तुम्ही शांतपणाची भूमिका आम्ही म्हणतो म्हणून घ्या. आपल्या पोरात प्रचंड खतखते आणि रोष निर्माण झाला आहे. त्यामुळं यांच्यावरची आता वेळ गेली. यांना मराठ्यांच्या नेत्याची गरज होती आणि बऱ्याचशा नेत्यांचंही म्हणणं आहे त्यांच्या व्यासपीठावर बसलेल्या मराठ्यांच्या की आम्हाला वाटत नव्हतं की हे असं घडून आणतील. मग तो पक्षाचा कोणचा मराठा असू द्या, कार्यकर्ता कोणचाही असू द्या, आम्हाला वाटत नव्हतं हे असं करतील. पण आता हे त्यांचं वारं निघून गेलं. अगोदर म्हणले पाय पडले, पदर पसरते म्हणलेत, कुठं आयुष्यभर विसरणार नाहीत म्हणलेत, एवढ्याच वेळेस निवडून द्या म्हणलेत. आता आम्हाला पश्चाताप असा व्हायला लागला आहे की त्यांच्याच व्यासपीठावर चढणाऱ्या मराठ्यांचं म्हणणं, कारण माझ्या पोटात नाही राहत काही, मी जे खरं आहे ते सांगत असतो, की ही चूक झाली का काय असं लय वाटायला लागलं. आम्हाला काय माहीत होतं की ही वेळ झाल्यावर असं करते. त्यामुळं सांगणाऱ्यांचं म्हणणं आहे की आपल्या पोरात खूपच रोष, खूप खतखते आणि ते गुरगुर मुद्दाम करायले. पण आता त्यांनाही सांगणं ठीक आहे, आम्ही आणखीन प्रोग्राम टाकला नाही, परंतु माझं आमरण उपोषण फायनल आहे. टप्पे कसे करायचे आंदोलनाचे, काय करायचे हे पुढच्या ह्याच्यात आम्ही करणार आहेत. मात्र प्रोग्राम आणखीन ठरलेला नाही. मोगायच्या याच्यातला एक विषय सांगायचा राहिला की पहिल्यांदी महाराष्ट्रात इतक्या सभा झाल्या आणि इतके नेते एकत्र आले. ही मराठ्यांची एकजुटीची भीती, आता मताची सुद्धा भीती. कोण पडल कोण निवडून याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं. मराठ्यांची भीती इतकी यांना महाराष्ट्रात राहावं लागली. इथंच मराठ्यांचा विजय झालेला आहे. आणि याला जोडून पहिल्यांदी फडणवीस साहेब खरं बोलले. पहिल्यांदी त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मार्क देतो. कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं जरांगे पाटील हे कोणत्याच पक्षाकडून नाहीत. त्यांना पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला त्यावेळी, युतीकडून येत ना महाविकास आघाडीकडून येत. पहिल्यांदा ते खरं बोललेत, त्यामुळे त्यांना मार्क द्यावा लागतील. आणि दुसरं असं की ज्यांच्यामुळं जातीवाद व्हायला लागला महाराष्ट्रात त्यांनी खड्यासारखं बाजूला सारेल, त्याच्यातही मार्क द्यावा लागतील. फक्त आता एकच, पुढच्या काळात मला राजकारणात यायचं नाही, माझ्या समाजातसुद्धा यायचं नाही. आमचे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्या. मराठा आणि कुणबी एकच कायदा द्या. आम्हाला राजकारणात जायचं नाही. पण तुम्ही नाही दिलं, मी मात्र 100% माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आहेत. आणि मग ज्यांनी आत्ता आमच्या हातापाया पडून पदरं पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले, स्वतःचं साधून घेतलं आणि आता साधल्यावर गुरगुर सुरू केली, त्यांनासुद्धा पुढं विधानसभेला त्याला उभा राहायचं आहे. मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय. कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार. ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी, मी ओपन नावानं सांगणार आणि ज्याचं नाव ओपन न सांगितलं त्याला पाडूनसुद्धा आम्ही दाखवू.